नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन। बहुशाखा ह्यनंताष्ट बुद्धयो व्यवसायिनां। जैसी दीपकळिका धाकुटी परिबहु तेजाते प्रगटी। तैसे सद्बुद्धी ही थेकुटी म्हणो नये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या द्वितीय अध्यायातील 41व्या क्रमांकाच्या श्लोकाला चिंतनाला आज आपण प्रारंभ करत आहोत। तत्पूर्वी 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आत्मस्वरूपाचं किंवा आत्मतत्वाचं भगवंताने प्रतिपादन केलं। 31व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत स्वधर्माच्या दृष्टिकोनातूनही अर्जुनाने युद्धच कसं करावं हे भगवंताने परोपरीने समजावून सांगितलं। आणि मग युद्ध करत असताना किंवा स्वधर्माचं पालन करत असताना सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धायुज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि। सुखदुःखाला समान मानून लाभ अलाभ जय अजय या दोघांनाही समान मानून युद्धाकरता अर्जुना तू प्रवृत्त झाला तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणारच नाही। अर्थात कर्माचरण जरी झालं तरी पापाचा स्पर्श तुला होणार नाही। या दोन प्रकारचा विभाग सांगून भगवान असं म्हणतात की आतापर्यंत अर्जुना तुला सांख्य स्वरूपाच्या विषयीचं ज्ञान सांगितलं, ज्यामध्ये परमात्म तत्वाचं स्पष्टीकरण केलं जातं त्याला सांख्य तत्वज्ञान असं म्हणतात। हा शब्द सांख्यशास्त्राकरताही वापरला जातो आणि सांख्य शब्द हा वेदांत शास्त्राकरताही वापरला जातो। अर्थात त्याचा योगिक अर्थ किंवा रूढ अर्थ म्हणजे शब्दापासून तयार होणारा अर्थ त्याला योगिक अर्थ असं म्हणतात, किंवा लोकांमध्ये मान्य असणारा अर्थ त्याला रूढ अर्थ असाही म्हणतात, किंवा वक्त्याच्या मनातला जो अर्थ त्याला आपण भावार्थ असं म्हणतो, किंवा शब्द एक असतो आणि त्याचं लक्षही वेगळं असतं त्याला लक्षार्थ असं म्हणतात। असे अर्थाचे अनेक प्रकार आहे। सामान्यपणे सांख्य शब्द आला की आपल्याला 6 आस्तिक दर्शनकारापैकी कपिल मुनींच्या माध्यमातून विरचित झालेलं सांख्य योग किंवा सांख्यशास्त्र आपल्यासमोर येतं। पण इथे आलेला हा सांख्य शब्द याचा अर्थ असा होतो की ज्यामध्ये सम्यक ख्यायते चांगल्या प्रकारे परमात्म तत्वाचं स्पष्टीकरण केलं जातं त्याला संख्या असं म्हणतात। आणि संख्या शब्दाचा एक अर्थ होतो उपनिषद, आणि उपनिषदातून प्रतिपादन केलेलं ज्ञान त्याला सांख्य ज्ञान असं म्हणतात। पण आतापर्यंत तुला सांख्ययोगाच्या विषयी असणारी बुद्धी किंवा ज्ञानाचं प्रतिपादन केलं। आता तेच ज्ञान योग मार्गाच्या विषयी किंवा निष्काम कर्मयोगाच्या विषयी श्रवण कर, किंवा मी निष्काम कर्मयोगाची बुद्धी आता अर्जुना तुला प्रतिपादन करणार आहे। कर्म तर करायचं आहे पण त्या कर्माला 2 फाटे फुटतात। सकाम जर कर्म केलं की ते स्वर्गाला घेऊन जातं, आणि निष्काम कर्म जर केलं तर ते अंतःकरण शुद्धी नावाचं फळ देतं। अंतःकरण शुद्धीच्या द्वारे परंपरेनं तो मोक्षाला प्राप्त होतो। अर्थात निष्काम कर्म करण्याची बुद्धी, या बुद्धीने तू जर संपन्न झाला तर कर्माचं जे बंधन, कर्माचं बंधन 2 प्रकारचं आहे। एक धर्मबंधन, दुसरं अधर्मबंधन, ज्याला आपण पुण्यबंधन किंवा पापाचं बंधन असं म्हणतो। पापही वाईट आहे किंवा नारकीय गतीला घेऊन जातं, आणि पुण्यही बंधनातच टाकणार आहे ना। भगवान म्हणतात आणि मजची माझी असता जेणे मी दुर्हावे पंडसुता। ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही। माझ्यापासून वेगळं करून स्वर्गाला घेऊन जात असेल तर त्याला पुण्य असं कसं काय म्हणता येईल, कारण माझी प्राप्ती करून देत नाही। म्हणून स्वर्गाला प्राप्त करून देणाऱ्या पुण्याला सुद्धा संत महात्मे पाप असंच म्हणतात। परंतु पापाचं बंधन असो किंवा पुण्याचं बंधन असो, या कोणत्याही बंधनाला तू प्राप्त होणार नाही। ईश्वराच्या प्रसादाने ज्ञान झालं तरच मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो। प्रस्तुत श्लोकामध्ये या बुद्धीचं स्तवन केलेलं आहे।
या बुद्धीचं अनुष्ठान करत असताना अभिक्रमाचा किंवा कर्माच्या प्रारंभाचा नाश होत नाही, प्रत्यवाय म्हणजे दोषही कोणत्या प्रकारचा लागत नाही, आणि स्वल्प जरी अनुष्ठान केलं तर जन्म आणि मरणाच्या महान भयापासून तारणारी ही बुद्धी आहे. अर्थात हे निष्काम कर्म करण्याची जी बुद्धी, त्या बुद्धीचं केलेलं हे स्तवन आहे. या बुद्धीचं पहिल्यांदा अनुष्ठान केलं की कालांतराने का होईना त्याची योग्यता संपादन झाली तर तो साधक आत्मज्ञान प्राप्तीसाठी योग्य होतो, आणि जेव्हा खऱ्या अर्थाने आत्मज्ञान मिळतं तेव्हाच तो संसार बंधनातून मुक्त होतो. दुसरा त्याला पर्याय नाही. उपनिषदाचं प्रमाण आहे, तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते अयनाय. त्या परमात्म्याला जाणल्यानंतरच मृत्यूचं उल्लंघन करता येतं, दुसरा त्याला कोणत्याही प्रकारचा उपाय नाही. पण मग या बुद्धीचं स्तवन का केलं? कारण हीच बुद्धी उपायभूत आहे. निष्काम कर्म करण्याची बुद्धी जर असेल तर ती अंतकरणाची शुद्धी करून देते. त्या अंतकरणामध्ये वैराग्य प्राप्त झालं तर ते उपाय आहे, उपायभूत आहे, आणि तीच बुद्धी पुढे जाऊन आपल्याला आत्मज्ञान ग्रहण करण्याकरता योग्य होते. म्हणजे परंपरेनं अंततोगत्वा मोक्ष प्राप्त करून देणारी आणि संसाराच्या भयाला निवृत्त करून देणारी ही बुद्धी म्हणजे पहिली पायरी आहे. आणि म्हणून त्या बुद्धीचं स्तवन केलं. आता परमार्थ मार्गामध्ये ही बुद्धी प्राप्त करायची असेल तर त्याला उपाय काय आहे? ज्ञानोबांनी एक शब्द वापरला, अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेष हे नाशे संसार भय. या 37 क्रमांकाच्या ओवीचा थोडासा विस्ताराने जर अर्थ आपण पाहिला तर अर्थ फार गोड आहे. पहिला अर्थ असा होईल की अर्जुना, बहुधा सगळ्याच माणसांना सकाम भावना असल्यामुळे त्या सगळ्यांची अपेक्षा कर्म केल्यानंतर आपल्याला अमुक एक फळ मिळावं अशी अपेक्षा असते. जगातला कोणताही व्यक्ती कोणतंही कर्म करत असेल तर त्या कर्माच्या माध्यमातून मला मिळणार काय, पहिल्यांदा तो हे पाहत असतो. म्हणजे साधारणपणे आपलं जर सध्याच्या वर्तमान काळातलं भूमिका पाहिली तर आपण कीर्तन प्रवचनाला विनाकारण जात नाही. आपण असं विचार करतो की प्रयोजन काय आहे, म्हणजे मेनू काय आहे. हा आपला भाव असतो. सामान्य विषय सोडून द्या. जगातला कोणताही व्यक्ती कोणत्याही कर्मामध्ये प्रयोजन पाहिल्याशिवाय किंवा फलावर नजर ठेवल्याशिवाय कर्मच करत नाही. बरोबर आहे. बहुधा सगळे माणसं सकामतेनं कर्म करतात, आणि निष्कामतेनं कर्म करायचं म्हटलं की त्यासाठी धैर्य असावं लागतं, फलाच्या त्यागाचा एक अपेक्षेचा भाव असावा लागतो, आणि फल त्याग करण्यासाठी सुद्धा सद्बुद्धी प्राप्त होत असेल तर समजावून घ्यावं त्या पाठीमागे फार मोठं पुण्य आहे. अर्जुना ते पुण्यवशे, पूर्व पुण्याईनेच आपल्या अंतकरणामध्ये, इथं 2 शब्द आले, हृदय एक शब्द आला आणि एक बुद्धी शब्द आला. तर तिथे हृदय शब्दाचा अंतकरण असा अर्थ घ्या, आणि प्रकाशमान असणारी अंतकरणाची वृत्ती त्याला बुद्धी असं म्हणतात. आपल्या अंतकरणामध्ये पूर्व पुण्याईने थोड्याशा प्रमाणामध्ये जर ज्ञानवृत्तीचा म्हणजे बुद्धीचा प्रकाश झाला तर संपूर्ण प्रकारे संसाराचं भय नष्ट होतं. कसा अर्थ लावायचा त्याचा अर्थ फार सोपा आहे. शास्त्रामध्ये एक प्रक्रिया आलेली आहे. कोणती प्रक्रिया? वेदांत शास्त्रामध्ये ज्या साधकाने या जन्मामध्ये किंवा गत जन्मामध्ये निष्काम कर्माने अंतकरण शुद्धी, निष्काम उपासनेनं अंतकरणाची स्थिरता संपादन केलेली आहे, म्हणजे ज्याचा मल आणि विक्षेप नावाचा दोष निवृत्त झाला, फक्त आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्याला आवरण असं म्हणतात तेवढाच फक्त दोष ज्याच्या अंतकरणात शिल्लक आहे, आणि त्या दोषाच्या निवृत्तीसाठी ज्याने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची शरणागती केलेली आहे, म्हणजे श्रीगुरू आहे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, आणि तो साधक आहे विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने संपन्न. साधकाकडे 4 साधनं आहे आणि श्रीगुरू 3 प्रकारच्या लक्षणांनी संपन्न आहे. जेव्हा उत्तम अधिकारी आणि योग्य असणारे सद्गुरू यांची पूर्व पुण्याईने भेट होते तेव्हा ते असणारे श्रीगुरू त्या साधकाला तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात.
वेदामध्ये दोन प्रकारचे वाक्य, एक आहे अवांतर वाक्य आणि दुसरं आहे महावाक्य. जीवाच्या आणि परब्रह्माच्या स्वरूपाचं कथन करणारं जे वाक्य असेल त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि जीवाच्या परब्रह्माच्या एकतेचं ऐक्याचं प्रतिपादन करत असेल तर त्याला महावाक्य असं म्हणतात. महावाक्य म्हणजे फार मोठं वाक्य असा त्याचा अर्थ नाही आहे की 1-2 पानामध्ये लिहिलं आणि पूर्णविराम आलाच नाही त्याला महावाक्य म्हणत नाही. ज्याचा आशय फार मोठा आहे किंवा अर्थ फार मोठा आहे त्याला महावाक्य असं म्हणतात. आणि 4 वेदाची 4च महावाक्य आहे, ज्यामध्ये जीवाचं आणि ब्रह्माचं, ज्याला आपण जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं म्हणतो, आणि ऐक्याचं प्रतिपादन करणारं महावाक्य जेव्हा श्री गुरु त्या महावाक्याचा उपदेश करतात तेव्हा अधिकारी असणारा जो श्रोता त्या श्रोत्राशी म्हणजे श्रवण इंद्रियाशी त्या वाक्याचा संबंध झाल्याबरोबर तो शब्दाचं ग्रहण न करता शब्दामध्ये असणाऱ्या लक्षार्थाचं ग्रहण करतो. शब्द एक प्रकारचं टरफल आहे. आहाच बोलाची वालीप फेडीचे, शब्दाचं कवच बाजूला सांडायचं आणि शब्दाच्या आतमध्ये असणारा जो अर्थ म्हणून तो वाच्यार्थाचा परित्याग करतो आणि लक्षार्थामध्ये असणारं माझं आणि परब्रह्माचं जे अखंड ऐक्य आहे त्या ऐक्याचं तो ग्रहण करतो. ज्ञानोबरांनी उदाहरण फार गोड दिलं आहे. एखादी स्फटिकशिळा आहे आणि त्या स्फटिकशिळेला आपण एखाद्या केसांच्या गुंडाळ्यावर ठेवलं आणि दुरून पाहिलं तर शुद्ध असणारी स्फटिकशिळा खंडित झाली आहे किंवा तिला भेगा पडलेले आहे, चिरा पडलेले आहे असं आपल्याला वाटतं. आणि आपण जर केशाचा भाग बाजूला नेला तर आता अखंड असणारी शिळा अखंड रूपाने आपल्याला दिसते. तर तिला आपण डाग दिला का? नाही, ती अखंडच होती, परंतु फक्त केशांच्या संगतीमुळे खंडित झाली असं वाटतं. तसं जीव आणि ब्रह्म स्वरूपाने एकच आहे. तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा, फक्त अविद्येचा पडदा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला आपण भिन्न आहे असं वाटतं. आणि महावाक्याने एकदा हा अविद्येचा पडदा दूर झाला की तो अखंड ऐक्याला प्राप्त होतो. आणि यासाठी त्या साधकाचं फार मोठं पुण्य असावं लागतं. आता महावाक्याचं श्रवण केल्याबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये एक बुद्धी प्रकाशित होते. कोणती? अहम ब्रह्मास्मी. श्री गुरु म्हणतात ते परब्रह्म तोच आहे. आणि तो काय म्हणतो? ते परब्रह्म मीच आहे. असं पुण्यवशे जर त्याच्या अंतःकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी या रूपाने अल्प असणारी ही बुद्धी दिसायला लहान आहे, पण जर तिचा प्रकाश झाला तर सगळ्या प्रकारच्या जन्म आणि मरणाची जी संसार चक्राची भीतीची परंपरा आहे ती पूर्णतया नष्ट होते. बरं, याचा अर्थ काय होतो? या ओळीतला भाव असा आहे, जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये चांगल्या प्रकारचं ज्ञान आत्मतत्वज्ञान प्रगट होत नाही तोपर्यंत आपण लाखो जरी उपाय केले तरी त्या उपायाने संसार भयाची निवृत्ती होऊ शकत नाही. संसार भय जर पूर्णतया नष्ट करायचं असेल तर याकरता आपल्या अंतःकरणामध्ये ही ज्ञानाची भूमिकाच प्रगट झाली पाहिजे. बाकीच्या उपायाने संसाराचं भय निवृत्त होतं, पण ते मात्र लयरूप निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती होतच नाही. कारणासहित कार्याची निवृत्ती होत असेल तर त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. आणि फक्त कार्य नष्ट होतं आणि कारण तसं शिल्लक राहतं तर त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात. एखाद्या झाडाची पालवी जर आपण खोडली तर झाड नष्ट होत नाही, कारण त्याचं मूळ अजून शिल्लक आहे. आणि मुळासहित एखाद्या झाडाचं उच्चाटन केलं तर त्याची कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. एखाद्याने संसारातलं दुःख थोडंसं निवृत्त केलं, मुळामध्ये ती निवृत्त होतच नाही. पण समजा गाळ झोप लागली तर दुःख निवृत्त झाल्यासारखं वाटतंय ना. मूर्छा आली, बेशुद्ध झाला, ती लयरूप निवृत्ती आहे. ती तर प्रारब्धाने पण प्राप्तच होते की, पण आत्यंतिक निवृत्ती आत्मज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. अर्जुना, ही बुद्धी आत्मज्ञानाची बुद्धी प्राप्त करून देण्यासाठी उपायभूत निष्काम कर्म करण्याची बुद्धी आहे. सुरुवातीला साधकाला निष्काम कर्म करण्याची बुद्धी व्हावी आणि मग कालांतराने जेव्हा तो परमार्थातला प्रवास पुढे करतो तेव्हा त्याला
आत्मज्ञानाला आत्मस्वरूपाला जाणणारी बुद्धी प्राप्त होते आणि तीच बुद्धी संसार भयातून त्याला निवृत्त करणारी आहे. या परमार्थ मार्गामध्ये बुद्धीचे प्रकार 2 आहेत आणि ते दोनही प्रकार पुढे परमात्मा या 41व्या श्लोकामध्ये सांगतात. व्यवसायात्मिका बुद्धी एका इह कुरुनंदन बहुशाखा ही अनंताः च बुद्धयः अव्यवसायिनाम. हा या श्लोकाचा पदच्छेद आहे. म्हणजे आपण सगळी प्रकारची पद भिन्न भिन्न करून पाहिली. हे कुरुनंदन, कुरुवंशाला आनंद देणारा, म्हणजे अर्जुनाकरता शब्द वापरला आहे पांडुनंदन, कुरुनंदन. भगवंताकरता आपण काय शब्द वापरतो? देवकी नंदन, यशोदा नंदन असे शब्द वापरतो की नाही? म्हणजे त्या वंशातल्या सगळ्याच असणाऱ्या लोकांना पुत्रधर्माचं पालन करून जो आनंद देतो म्हणून त्याला नंदन. नंद शब्दाचा अर्थ होतो आनंद. जो आनंद देतो त्यालाच काय म्हणतात? नंदन. हा कोण आहे? भक्तराज अर्जुन कुरुनंदन. सगळ्या कुरुवंशाला आनंद देणाऱ्या अर्जुना, हे कुरुनंदन. इह म्हणजे या मोक्ष मार्गामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी एका. व्यवसायात्मिका म्हणजे एकाच प्रकारचा निश्चय करणारी बुद्धी एक स्वरूपाचीच आहे. त्याला एक निश्चयवाली बुद्धी असं म्हणतात. बुद्धीचे प्रकार 2 आहे. मुळामध्ये मनोहि द्विविधम प्रोक्तम शुद्धम अशुद्धमेव च. पंचदशिकाराने हा शब्द वापरला आहे बघा. मन 2 प्रकारचं आहे. एक आहे शुद्ध मन आणि दुसरं आहे अशुद्ध मन. जे विकाराच्या संगतीमध्ये येतं त्याला अशुद्ध मन असं म्हणतात आणि जे विकाररहित मन आहे त्याला शुद्ध मन असं म्हणतात. मनालाच बुद्धी असं म्हणतात. ज्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही, म्हणजे कामना नाही, त्याला म्हणतात शुद्ध मन. आणि ज्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे कामना आहे, मग कामना अनेक प्रकारचे असेल तर त्या बुद्धीला फाटेही अनेक फुटतात. म्हणून त्या बुद्धीचे फाटे अनेक फुटल्यामुळे त्यांचा निश्चय एकत्र राहत नाही. आणि बहुधा मनुष्याला अनेक प्रकारचे जर निश्चय असेल ना तर समाधान नाही मिळत. एकच कोणतं तरी चांगलं होत असतं. जो व्यक्ती म्हणले मी 2-2 कामं चांगली करेल, दोन्ही दडवत नाही. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निदानी नव्हे त्याशी. दोनही जर कार्य समान रूपाने सारखे नाही होत. हा एक सामान्य रूपाने होऊ शकतं आणि एक मुख्य रूपाने होऊ शकतं. ज्याप्रमाणे गोपिकांचा भाव आहे, मन हे गोविंदी देह काम करीव, तर त्यांचं देह प्रपंचाचं कार्य करतात पण सामान्य रूपाने आहे आणि मुख्य असणारं मन देवाकडेच लागलेलं आहे. म्हणून या मोक्ष मार्गामध्ये एका साध्याची प्राप्ती करण्यासाठी निश्चय करणारी व्यवसायात्मिका बुद्धी एक स्वरूपाची आहे, जिच्यामध्ये कधी बदलच होत नाही. म्हणून त्याला व्यवसायात्मिका, एक प्रकारचा निश्चय करणारी. तत्र निश्चयात्मिका बुद्धी, जे निश्चय करणारी अंतकरणाची वृत्ती त्याला बुद्धी असं म्हणतात. आणि या परमार्थ मार्गामध्ये ती एक प्रकारचीच आहे, तिच्यात बदल होत नाही. तिने निश्चय केला मला परमात्म दर्शन करायचं, ती परमात्म दर्शनच करणार आणि सांसारिक भोगामध्ये आसक्त होणार नाही, तर आसक्तच होणार नाही. म्हणून ती बुद्धी एक स्वरूपाची आहे. पण याच्या उलट अव्यवसायिनाम, ज्यांचा निश्चय एक प्रकाराचा नाही, अशा मनुष्यांची बुद्धयः, त्यांच्या अंतकरणाच्या बुद्धिवृत्ती अनंताः, अनंत प्रकाराच्या आहे, ज्यांचा अंत लावता येणार नाही. का? त्याचं कारण बहुशाखा, त्यांच्या शाखा भेद अनेक प्रकारचे आहे, त्यांच्या अनेक प्रकारचे फाटे विकल्प फुटलेले आहे आणि एका विकल्पामध्ये सुद्धा त्यांना अनेक उपाय सुचतात. म्हणून त्या बुद्धींचा पार लागता येत नाही. मनुष्याचं अंतकरण एकच आहे, बुद्धी एक प्रकारचीच आहे आणि जर ती एका ठिकाणी लागली तर त्याला एक साध्य चांगलं प्राप्त होतं. पण त्याच बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे भेद आले तर त्या अनेक भेदासाठी अनेक उपायामध्ये प्रवृत्त होणारी बुद्धी किती अनंत स्वरूपाला प्राप्त होईल काही सांगता येत नाही. ते कधी कधी आरसे असतात ना, समजा एकच आरसा असेल तर त्यामध्ये एक आपण हे उदाहरण पाहू शकतो बघा. आपल्याकडे आरसा असतो, तो एक रूपाचा आरसा असेल,
एक रूपाचा म्हणजे एक रूप, एका रुपयाचा नाही, एकच आकाराचा आरसा असेल तर त्यामध्ये आपलं प्रतिबिंब चांगलं दिसतं. पण जर आरशाचे तुकडे झाले तर त्या प्रत्येक पुन्हा तुकड्यामध्ये आपलं प्रतिबिंब वेगळं दिसतं. तसंच बुद्धीचं आहे. बुद्धी जर निश्चयात्मिक असेल तर एका साध्याला चांगली प्राप्त करते. पण त्या बुद्धीमध्ये जर भिन्न भिन्न भाग झाले, बहुशाखा म्हटले भगवंताने, अनेक प्रकारचे भेद प्राप्त झाले, तर एका एका भेदाच्या प्राप्तीसाठी ते अनेक अनेक उपायाला प्राप्त होऊ शकते. समजा एखाद्या पुरुषाच्या मनामध्ये एक भेद आला, कोणता, की मला राज्य प्राप्त करायचं किंवा मला धन प्राप्त करायचं. धन प्राप्त होणं, प्राप्त करण्याची भावना ही एक प्रकारची शाखा आहे. पण त्या धन प्राप्तीकरता तो अनंत प्रकारचे उपाय पाहतो. एखादा चांगला असेल तर मग जोडून या धन, उत्तम व्यवहार आहे तो धन प्राप्तीचा हा मार्ग अवलंबतो. पण सगळेजण उत्तम व्यवहार नाही करत. मग काही माणसं चोरी करतात. ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे की त्याने फक्त मनामध्ये काय केलं आहे की बस परमात्म दर्शनच मला करायचं आहे. पण व्यवहारामध्ये धन प्राप्तीसाठी ज्ञानोबाने पुढे 16व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, एका ते साधूनी मारिती, एका लागी उभारिती अपाय यंत्रे, एकाची सर्वस्वे हरिती, अन्यायीन अर्थसंचयान. परमात्म दर्शन करायचं एकच बुद्धी आहे. परमात्मा व्यतिरिक्त धन प्राप्त करायचं, सात्विक असेल तर जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, एका उपायाचा अवलंब करेल. दुसरा तसं नाही करत. तो मात्र काय करू शकतो, मग बरेच उपाय. ज्ञानोबाने त्याकरता उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे पारधी अनेक प्रकारचं साहित्य घेऊन शिकार करण्यासाठी निघतो, तशा प्रकारे हा पुरुष अनेक उपाय करतो. मग काही माणसं उत्तम व्यवहाराने धन कमवतात, काही माणसं चोरी करतात, काही डाका टाकतात. आता सध्याच्या काळात तर सायबर क्राईम म्हणतात त्याला, काही सांगता येत नाही. आणि आपण तर मात्र आपली सगळी माहिती त्यांना देऊन टाकतो. हे सुद्धा धनप्राप्तीचेच प्रकार आहे की नाही. पण अनेक प्रकारचे हे चोरी करण्यामध्ये श्रम कमी असतात, पण सापडला तर मग चोर यातना धरीच येतो. ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण जातो ना, ते चोर जे असतात हुशार असतात. अभ्यासासाठी जेवढी बुद्धी लागते ना, त्यापेक्षा जास्त बुद्धी चोरीसाठी लागते. फार दक्ष असतात बरं, तत्पर तत्पर असतात. त्यांना बरोबर कळतं बघा. चोरांना चेहरा पाहिला तरी लक्षात येतं की कोणाजवळ पैसा आहे कोणाजवळ नाही. त्याच्या लक्षात येतं. ज्याच्याकडे नसतो तो निर्धास्त असतो, ज्याच्याकडे धन असतं त्याला थोडीशी काळजी असते. ते चोर ओळखू येऊ नये म्हणून बऱ्याचदा वारकऱ्याच्या वेशामध्ये येतात. आपल्याकडं तरी समजा थोडीशी आकारने लहान माळ असते, त्यांच्याकडे फार मोठी. बरं, आपल्याकडे गंधा लावलेला असतो आणि आपण तरी बुक्का लावतो, पण ते चंदन लावतात. कळालं तर बरं आहे. चंदनही लावतात ना ते नंतर. असे ते. आणि जर कदाचित तो चोरी करताना सापडला तर ज्याची चोरी झाली तो हात धुवून घेतो, का ज्याचा काही संबंध नाही तोही येतो. असंच आहे ना, ज्याचा काही संबंध नाही तेही माणसं पुन्हा चोराला मारतातच की नाही. हाही धनप्राप्तीचा उपाय आहे, पण अन्याय मार्ग आहे. म्हणून बहुशाखा ही अनंताहा. फक्त एकच उदाहरण दिलं आहे. लौकिकामध्ये एका फलाच्या प्राप्तीसाठी माणसं काय काय उपाय करतील काही सांगता येत नाही. आणि सगळे उपाय अव्यवसायी नाम मनुष्यानाम. त्यांच्या बुद्धी अनेक प्रकारच्या आहे. परमार्थामध्ये बुद्धी चांगली असली पाहिजे. त्या उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, आत्मानम रथिनम विद्धी. आत्मा हा शरीराला रथ असं म्हटलं आहे. या शरीराला रथ आहे. पंचज्ञानेंद्रिय या शरीराचे घोडे सांगितले आहे. मन हे लगाम आहे, लगाम. आणि सारथ्य कर्म करणारी बुद्धी आहे. आणि या रथामध्ये विराजमान जीवात्मा बसलेला आहे. आता जीवात्मा आपल्या स्वरूपात आहे, पण याचा असणारा हा शरीर नावाचा रथ मन नावाच्या लगामाद्वारे कुठे घेऊन जायचा याचा सगळा विचार बुद्धीवर अवलंबून आहे. म्हणून बुद्धी जेवढी चांगली तेवढा मनुष्याचा प्रवास चांगला. म्हणून तुकोबाराने प्रार्थना काय केली, दुर्बुद्धी ते मना कधीसुद्धा नोपजो नारायणा. आम्हाला दुर्बुद्धी, दुष्टबुद्धी किंवा सांसारिक पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा करणारी बुद्धी
कधीही निर्माण होऊ देऊ नका अशी भगवंताला प्रार्थना केली. आणि त्यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणून नये. बुद्धी शब्दाचा अर्थ आपल्याकडे शब्द येतात ना, या सगळ्या ओव्यामध्ये शब्द येणार आहे बघा. पुढे एक शब्द येणार आहे मती आणि आता शब्द आला आहे बुद्धी. या प्रत्येकाचे अर्थ वेगळे बरं. जिच्याद्वारे आपण मान्य करतो, मन्यते अनन अनया इति मती. जिच्याद्वारे आपण मान्य करतो त्याला मती म्हणतात. आणि ज्या अंतःकरणाच्या वृत्तीद्वारे आपल्याला बोध होतो त्याला बुद्धी असं म्हणतात. बुद्धीमध्ये प्रकार आहे. पुन्हा पुढे येणार आहे प्रज्ञा. जिच्याद्वारे प्रकर्षेण ज्ञायते अनयायती प्रज्ञा. प्रकर्ष करून आपल्याला चांगलं ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रज्ञा. बुद्धीचेच प्रकार आहे. ऋतंभरा, प्रज्ञा, मेधा हे सगळे बुद्धीचे प्रकार आहे. मग आता त्याच बुद्धीला जी बोध संपादन करू शकते त्या अंतःकरणाच्या प्रकाशरूप असणाऱ्या वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. आणि त्या बुद्धीचा सत्परमात्माविषयी असेल तर त्याला सद्बुद्धी म्हणतात. सत कोण आहे? परमात्मा, सत्यरूपाचा आहे. आणि परमात्म्याला जाणत असेल तर त्याला म्हणतात सद्बुद्धी. आणि परमात्म्याला नाही जाणत, इतर जगतातल्या सगळ्या पदार्थाला जाणते तर त्याला दुसरा शब्द आहे दुर्बुद्धी. ती जाणत नाही, दुष्टबुद्धी आहे. पण मग सद्बुद्धी, परमात्म्याला जाणणारी बुद्धी ही काही सामान्य बुद्धी नाही. ज्ञानोबा म्हणतात ती जरी आकाराने लहान असेल तर प्रकाशाने मात्र फार मोठी आहे. अंतःकरणाची वृत्ती आहे ना, आपल्या अंतःकरणाच्या अनेक वृत्ती असतात आणि त्या अनेक वृत्तीपैकी परमात्म्याला जाणणारी एक वृत्ती आहे. अनेक वृत्तीपैकी एक वृत्ती लहानच आहे ना, पण लहान जरी असेल तर ती वृत्ती प्रगट झाल्याबरोबर अनंत काळापासून असलेली संसाराची परंपरा नष्ट करते. म्हणून ती आकाराला जरी लहान असेल तर प्रभावाला फार मात्र मोठी आहे. उदाहरण दिलं आहे जैसे दीपकळिका धाकुटी. दीपकळिका म्हणजेच काय? दिव्याची असणारी ज्योत ज्याप्रमाणे अत्यंत लहान आहे. दिव्याची ज्योत दिसायला लहान आहे, पण किती मोठा जरी अंधकार असेल तर त्या अंधकाराला नष्ट करण्याचं सामर्थ्य तिच्याकडे आहे. गुरुवारी श्री मारुतीबाबा पाठामध्ये सांगत असतात बिंब तरी बचकेची एवढे. सूर्याकडं पाहिलं तर बचकभर आकाराचं आपल्या सूर्याचं बिंब दिसतं, पण ज्याचा एक किरण जर आला तर अनंत ब्रह्मांडातला अंधकार नष्ट करतो. सूर्याचं एक किरणसुद्धा एवढा सामर्थ्य संपन्न आहे. मला ते दुसऱ्या वर्षामध्ये बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं, मला ते आता आठवलं. असं म्हणा मुंबईचा कोणीतरी जावई आला घरी खेडेगावामध्ये. मग आल्यानंतर आता त्याने कधी दिवे पाहिलेच नव्हते. मुंबईमध्ये सगळं काय विद्युत रोषणाई, ते प्राचीन त्याने काही पाहिलंच नाही. पण आला दिवाळीला, मग ते कधी कधी कोणाला काय मान मिळेल काही सांगता येत नाही. जावाईच तो. मग ते जावयाची सासरवाडीमध्ये आल्यानंतर बरेच लोक चेष्टा करतात. तो आनंदाचा प्रकार आहे, प्रेमाचा प्रकार आहे, व्यवहार आहे तो. आणि मग ते सायंकाळी दिवे लावले. आता त्या दिव्यामध्ये पणती, त्याच्यामध्ये वात, तेल ओतला आणि दिवा लावला. त्याने ते आतापर्यंत पाहिलंच नव्हतं. तो म्हणजे याला कुठं विद्युत प्रवाह नाही, कोणतं बटन चालू करावं लागत नाही, तरी प्रकाश मिळतो. आणि मग त्याने सहज घरच्या लोकांना विचारलं हे काय आहे. ते घरातले लोक हुशार, त्यांनी चेष्टा केली. ते म्हणे सूर्याचं पिल्लू आहे. हे सूर्याचे सगळे काय आहे? पिल्लं. मग त्याने विचार केला आपण मुंबईमध्ये गेलो तर आपल्याला वीज बिल द्यावं लागतं, म्हणजे आपल्याला पैसे भरावे लागतात. यातलंच एखादं पिल्लू चोरून नेलं तर? अहो काही काही लोक आहे ना पाहतच असतात अपूर्व काय आहे, अपूर्वता. मग ते सप्त्यात जरी गेले तर अपूर्वता घरी घेऊन जातात घेऊन जातात बिचारी. त्यांना चोरायची इच्छा नसते, काहीतरी स्मरण राहावं अशी त्यांच्या भावना चैतन्य महाराज सांगत असतात. काही काही लोक आहे ना ते चोरायची इच्छा नाही, पण आपण तिथं गेलो हे आपल्या लक्षात राहावं मग ते सप्तातला टाळ चोरून आणतात. चोरायची इच्छा नाही, पण आपण गेलो तेव्हा सप्त्याला स्मरण असावं. मग त्याने विचार केला हे आपलं तर असं काही सूर्याचं पिल्लू घेऊ देणार नाही. रात्री सगळे झोपले आणि खेड्या गावामध्ये घराच्या पाठीमागे चारा असतो, ज्वारीचा कडबा वगैरे म्हणतात. कोणालाही दिसू नये
त्याने ते सूर्याचं पिलू तिथं लपवलं आणि जे थोड्या वेळाने आग लागली अख्खा गाव जागा झाला. सगळे गावातील लोक परेशान झाले आणि तेवढ्यात हाही जागा झाला आणि तो काडी घेऊन शोधू लागला. लोक म्हणले काय शोधतात? म्हणे सूर्याचं पिल्लू. त्याचाच हा पराक्रम आहे. जैसे दीप कळिका धाकोटी परी बहु तेजा ते प्रगटी. लहानच दिवा आहे पण प्रकाश मोठा करू शकतो. तशी अहम ब्रह्मास्मी हे अंतकरणाची बुद्धिवृत्ती लहान जरी असेल पण परमात्म स्वरूपाला जाणते की नाही, प्रभाव फार मोठा आहे. बहु तेजा ते प्रगटी हे झालं उदाहरण. तैसी आता ज्ञानोबांची हातवटी आहे बरं. एकाच ओळीमध्ये दृष्टांतही आला आणि सिद्धांतही आलेला आहे. बहुधा कधीकधी एका पूर्ण ओळीमध्ये दृष्टांत असतो, पुढच्या ओळीमध्ये सिद्धांत असतो. पण या एका ओळीमध्ये दृष्टांत आणि सिद्धांत सोबतच आलेला आहे. ते ज्ञानोबांचं अलौकिक बुद्धीचं चातुर्य आहे. तैसी त्याप्रमाणे सद्बुद्धी, सत शब्द आहे परमात्मवाचक आणि त्या परमात्म स्वरूपाला बोध संपादनाद्वारे जाणणारी बुद्धी त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. ती थेकुटी म्हणू नये, ती अल्प स्वरूपाची आहे असं मात्र म्हणता येणार नाही. पाठीमागं म्हटलं आहे की ती जरी अल्प असेल, अल्पची हृदयी बुद्धी प्रकाश आहे. अल्प स्वरूपामध्ये जरी आपल्या अंतकरणामध्ये प्रकाशित झाली तरी संसाराच्या भयाला नष्ट करणारी आहे. पण ही वृत्ती प्राप्त होणं, गुरुवारी बाबा सांगत असतात, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती मनुष्याची एकदाच होते जीवनामध्ये. एकदा झाली सगळ्या संसाराच्या बंधनाला ती नष्ट करते, अज्ञानाला ठेवतच नाही. म्हणून वारंवार ते प्राप्त होईल असं नाही, एकदाच प्राप्त होते आणि एकदा झाली की तिचं कार्य ती करते. आता प्रारब्धवशामध्ये बंद राहू शकतो, प्रारब्ध कर्म आहे, पण तिचं कार्य मात्र होऊन जातं. सद्बुद्धी हे अल्प स्वरूपाचे आहे असं मात्र म्हणता येणार नाही. मग याची अपेक्षा कोण करतं? पार्थाबहुती परी हे अपेक्षेचे विचार शुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. पुन्हा हा शब्द आलाय बरं. सत शब्द आहे परमात्मवाचक आणि त्या परमात्म्याला प्राप्त करण्याची जी अंतकरणातली वासना त्याला सद्वासना म्हणतात. वासनेचे प्रकार दोन, एक आहे दुर्वासना आणि दुसरी आहे सद्वासना. दुष्ट विषयाला प्राप्त करून घेणारी, त्याविषयी मनामध्ये संस्कार ठेवणारी किंवा वास्यमानत्वात जी राहती संस्कार रूपाने त्याला वासना असं म्हणतात. आणि सद्वासना पार्था हे पृथापुत्र अर्जुना बहुती परी पुष्कळ प्रकाराने विचार केला तर हे नाम हे सद्बुद्धी विचारशूरी अपेक्षिजे. विचारशूरी, शूर शब्द हा श्रेष्ठता दाखवणारा आहे आणि विचाराच्या प्रांतामध्ये जे अत्यंत श्रेष्ठ आहेत. पाठीमागे शब्द आला ना, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टान्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्याच्या अगोदरची कोळी बघा. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती. विचाराला श्रेष्ठ मानणारे म्हणजे आत्मा काय अनात्मा काय, सार असार, सत्य मिथ्या, ग्राह्य आणि त्याज्य याचं पृथक्करण जे करतात, निवड करतात, त्याला विचार असं म्हणतात. आणि विचारामध्ये श्रेष्ठ असणारे पुरुष त्यांना विचारशूर म्हणतात. विचाराला श्रेष्ठ साधन मानतात, विचार परलोक म्हणतात त्यांना. आणि विचारामध्ये श्रेष्ठ असणारे हे पुरुष यांच्याद्वारे या सद्बुद्धीची अपेक्षा केली जाते. ते देवाला प्रार्थना करतात, प्रभो आम्हाला अशा प्रकारची बुद्धी द्या की ज्या बुद्धीच्याद्वारे आम्हाला तुमच्या स्वरूपाचा यथार्थ निश्चय करता येईल. अपेक्षेचे विचारशूरी का बरं? जे शब्दाने कारण सांगतात, जे दुर्लभ चराचरी सद्वासना या स्थावर जंगम जगतामध्ये किंवा चराचरात्मक विश्वामध्ये सत्परमात्म्याच्या प्राप्तीची वासना होणं किंवा तशा प्रकारची बुद्धी होणं हे फार दुर्लभ आहे. सहसा हे होतच नाही. ते बाबा एक उदाहरण सांगत असतात. एका व्यक्तीने भगवंताची प्रार्थना केली आणि योगायोगाने परमात्मा त्याला प्रसन्न झाले. काय मागायचं मागून घे.
त्याने सांगितलं मला मोक्ष पाहिजे. ज्याला मोक्ष मिळाला त्याला परत जन्म नाही मिळत, हा त्याचा शेवटचा जन्म असतो. आणि मग भगवंतांनी त्याची परीक्षा करायचं ठरवलं. भगवान म्हणाले तुला मोक्ष मिळेल, पण मात्र एक अडचण आहे. म्हणे काय? तुला मोक्ष मिळाल्याबरोबर जेवढं तुझं आयुष्य शिल्लक राहिलं आहे प्रारब्धवशामध्ये, त्या आयुष्यामध्ये तुला कोड फुटेल, तुझ्या अंगामध्ये जखमा होतील, पू त्याच्यातून बाहेर येईल आणि सगळ्या प्रकारच्या माशा कीटक तुझ्या अंगावर घुंगतील. हे दुःख तुला चालेल का? आताच जर मोक्ष पाहिजे असेल तर हे दुःख सहन करावं लागेल. आताच मोक्ष पाहिजे असेल तर तुम्हाला तशी मला काही घाई नाही आहे, नंतर मिळाला तरी चालेल. जे दुर्लभ चराचरी सद्वासना, चांगल्या प्रकारची बुद्धी होणं हे फार दुर्लभ आहे बघा. आणि हे आपल्याला जाणवतं ना. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः अनेक बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हे आपलं वाक्य नाही आहे, हे देवाचं वाक्य आहे. देवाला काय दुर्लभ आहे? देवाला सगळं सुलभ आहे. पण देवाने सुद्धा म्हणावं की अर्जुना, असा महात्मा नुसता दुर्लभ आहे असं नाही, सुदुर्लभ. चांगल्यापैकी तो आम्हालाही दुर्लभ आहे. देवाला जर असा महात्मा मिळत नसेल, सामान्य पुरुषाला कसं काय मिळणार आहे? महात्माही दुर्लभ आहे. आणि त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये राहणारी सद्वासना, सद्बुद्धीसुद्धा दुर्लभ आहे. अनंत जन्माचं साया झालं तरच मनुष्याला चांगली बुद्धी प्राप्त होते. जे दुर्लभ चराचरी सद्वासना. आणि याकरिता ज्ञानोबा पुढे उदाहरण देता. आणि का सारिका बहुवस जैसा न जोडे परीस का अमृताचा लेश दैव गुणे तैसे दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगे शिवदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही जिये अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. या पहिल्या ओळीमध्ये दृष्टांत आहे पूर्ण, आणि दुसऱ्या तिसऱ्या ओळीमध्ये सिद्धांत, दृष्टांत, पुन्हा सिद्धांत अशी ज्ञानोबाने केलेली प्रकारची विचारांची पेरणी आहे. आणि का सारिका बहुवस. निसर्गामध्ये अनेक प्रकारचे दगड मिळतात. आता हे हिरे, माणिक, मोती आहेत ना, हे काय आहे? हे एक प्रकारचे पाषाण विशेषच आहे, पण त्याच्यामध्ये प्रकाश असतो म्हणून त्याला किंमत आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये मिळतात, मोतीही मिळतो, किंवा अनेक प्रकारचे रत्नही मिळतात. दगडच आहे कारण कठीण ते असतात. पण जसे इतर दगड मिळतात, इतर रत्नही दुर्लभच आहे. इतर दगड मिळतात तसे रत्न मिळत नाही. कदाचित रत्नही मिळू शकतात, पण तसा परीस नावाचा दगड नाही मिळत. आणि का सारिका म्हणजे इतरांच्या प्रमाणे, बहुवस म्हणजे पुष्कळ प्रकारात, पुष्कळ प्रमाणामध्ये इतर दगडादिकांप्रमाणे जैसा परीस न जोडे. जोडे म्हणजे प्राप्त होणे, आणि न जोडे म्हणजे न प्राप्त होणे. इतर दगडाप्रमाणे परीस नावाचा दगड मिळत असतो का? मिळत नाही बघा, कारण तो दुर्लभ आहे. किंवा दुसरं उदाहरण, का अमृताचा लेश. लेश म्हणजे थेंब, लेश म्हणजे अंश. अमृताचा थेंब, अमृताचा लेशसुद्धा दैव गुणे. जर आपलं नशीब चांगलं असेल तरच मिळेल. आणि आपलं नशीब असं आहे आपल्याला अमृत नाही मिळत, अमृत तुल्य, यातात आपण समाधानी आहोत. अमृतासाठी दैव लागतं की नाही, बाकीच्या पुरुषालाही मिळणार नाही. त्या परिसाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबांनी एक उदाहरण दिलं आहे. एक मनुष्य आंधळा आहे, आणि आंधळा मनुष्य भूक लागल्यामुळे धावतो आहे. धावता धावता तो अत्यंत वेगाने धावतो. ज्या मनुष्याला भूक लागते ना, ती पोटातली भूक त्याला धावण्यासाठी भागच पाडते. मग काहीला अन्न भूक लागली तो अन्न पदार्थाकरता धावतो, काहीला धनाची भूक लागली तर ते धनासाठी धावतात. हे भुकेवर अवलंबून आहे. कोणाला कशाची भूक लागते, कोणाला मानाची लागते, सन्मानाची लागते. आतमध्ये भूक असेल म्हणजे अपूर्णता असेल तर मनुष्य धावाधाव करतो. ग्रासा एकान्नासाठी अंध धावत आहे किरेटी.
एक घास अन्न मिळावं, आंधळा व्यक्ती धावतो आहे आणि धावता धावता त्याच्या पायाला ठेच लागली. परिणाम आढळला चिंतामणी. चिंतामणी चाला होता पायाखाली, पण पायी लोटी आंधळेपणे. तो आंधळा असल्यामुळे त्याने पायाने तो दूर सारला आणि पुढं निघून गेला. म्हणजे आंधळ्या व्यक्तीला चिंतामणी मिळणार नाही. मी असं एक उदाहरण ऐकलं की एका विचारी मनुष्याला सांगितलं की या जंगलामध्ये ना परीस नावाचं दगड आहे आणि त्या परिसाचं एक महत्त्व आहे. काय? लोखंडाला तो लागला की लोखंडाचं सोनं होतं. मग त्याने आपल्या दंडात लोखंडाचं कडं घातलं आणि त्या जंगलामध्ये सगळ्या दगडांना स्पर्श करायचा असं त्याने ठरवलं. मग दगड घ्यायचा, लोखंडाला लावायचं. झालं सोनं? नाही. हा परीस नाही, द्यायचा फेकून. मग आता त्याचा तो नित्यनियम सुरू झाला ना. आणि मनुष्याचा नित्यनियम पहिल्यांदा असेल तर तो सावकाश असतो. नंतर जर त्याला नित्यनियमाची सवय झाली, भराभर तो वाचतो बघा. आपल्याला कधी कधी आठवत नाही की आज आपण कोणता अभंग वाचला. पण का घाई फार असते की नाही. नित्यनियमामध्ये कोणती ओवी आज गेली आणि कोणता अभंग गेला. थोडा नित्यनियम सावकाश झाला पाहिजे. कमीत कमी त्या अक्षराच्या बरोबर आपलं मन खेळलं तर पाहिजे ना. त्या अक्षराच्या आत काय आहे कमीत कमी रममाण झालं पाहिजे. प्रचंड घाई विद्या प्राप्त करून देत नाही. मनुष्याने विद्या कशी संपादन करावी? अजरामरवत. मी कधी वृद्धही होणार नाही आणि मी मरणारही नाही, अशा भावनेनं मनुष्याने विद्या संपादन करावी. म्हणजे काय? मरेपर्यंत आणि वृद्ध होईपर्यंत शिकतच राहावं. पण जर नित्यनियमाची घाई झाली तर मग आपल्याला कोणती चांगल्या प्रकारे सिद्धांताची ओवी आली आठवत नाही. हे जर आपलं होत असेल तर त्याचाही तो स्पर्श करण्याचा नित्यनियम सराव झाला आणि त्या सरावामध्ये इतका वेग आला की दगड घ्यायचा, लावायचा, पायचा, घ्यायचा आणि टाकून द्यायचा. प्रचंड वेग प्राप्त झाल्यामुळे 2-4 दिवस गेले आणि त्याने सहज पाहिलं तर त्याच्या दंडातलं जे कडं होतं ते सोन्याचं झालं होतं. मग याचा अर्थ काय? परीस कधीतरी लागूनच गेलेला होता, पण वेगामुळे त्याच्या ते लक्षातच आलं नाही. आणि का सारिका भो असं जैसा न जोडे परीस. आता पाठीमागे टाकलेला ढिगारा पाहायचा म्हटला की पुन्हा वेगाने जावं लागेल की नाही, आणि कोणता दगड किती लांब फेकून द्याला हे त्यालाही माहिती नाही. त्याच्यामुळे परीस निघून गेला आहे. हे दृष्टांत जरी असा असेल पण सिद्धांत काय आहे? दुर्लभ आहे, दुर्लभ. आणि का सारे आपण आहे ना वृंदावनाच्या परिक्रमेला जर गेलो आपण, खरंच त्या महात्म्यांची कमाल आहे बुवा. गोवर्धनाची परिक्रमा करतो ना आपण एक परिक्रमा केली की 5-6 तासामध्ये परिक्रमा होऊ शकते. आणि ती अनवाणी पायाने केली तरी काही अडचण नाही. तिथं मातीच एवढी मृदू आहे की पायाला काही इजा होत नाही. गोवर्धन परिक्रमा. पण काही महात्मे एकाच जागेवर 108 परिक्रमा करतात. त्याने असे दगड ठेवलेले असतात. दंडवती परिक्रमा. एक दंडवत घातला की एक ढिगाऱ्यातला दगड बाजूला ठेवायचा. असे 108, काही 1008 एका जागेवर. आपण 12-13 सूर्यनमस्कार घातले तरी दम लागतोय आपल्याला. ते एवढी काय त्यांची निष्ठा असेल, किती त्यांना वर्ष लागेल, काय लागेल. बहुतेक त्यांना भगवान परमात्मा दर्शनही देऊन गेले असतील निघून. रात्री म्हणा, अपरात्री म्हणा, कधीतरी, पण साधना त्यांची सुरूच आहे. आणि मग ती परिक्रमा, तेवढा त्यांचा परिक्रम झाला की जिथपर्यंत आपली हाताची जागा गेली तिथपासून पुढे पुन्हा ती 108, 1008 परिक्रमा करायची. हे जसं ढिगारा आहे ना, तसं इथे सुद्धा ह्या परीक्षा करतो एखादा व्यक्ती. आणि मग असा किती ढिगारा गेला परिसाचा तर काय होणार आहे? मिळत नाही बघा. दुर्लभ आहे. आणि का सारिका बहु असं जैसा न जोडे परीस. मला सहज वृंदावनाची आठवण झाली. मला तुम्हालाही घेऊन जावं मानसिक. हां, मोठी ट्रिप नाही नेणार मी, कठीण आहे इथे. आणि का सारिका बहु जैसा न जोडे परीस. का अमृताचा लेश दैव गुणे. अमृताचा थेंब दैवयोगाने प्राप्त होतो. इतर पेय पदार्थ भरपूर मिळतात, तसं अमृत मिळतं का? नाही मिळत बघा. दैत्याने लढाई केली तरी नाही मिळालं. एकालाच मिळालं तर राहूला, पण त्याही बिचाऱ्याला कंठापर्यंतच मिळालं, पुढं नाही मिळू दिलं. इतकं कठीण आहे ते. अमृताचा लेश दैव गुणे. उदाहरणातून काय सांगायचं? तैसी दुर्लभ सद्बुद्धी जी परमात्माची अवधी. ज्ञानोबाचे शब्द किती गोड आहे बघा. एकतर सत परमात्म्याला जाणणारी बुद्धी त्याला म्हणतात सद्बुद्धी.
दुर्लभ आहे, सहसा प्राप्त नाही होत, फार मोठी साधना करावी लागते. बाकीची प्रलोभनं जर आली ना तर मनुष्य आपल्या उच्च ध्येयापासून लगेच बाजूला जातो आणि प्रलोभनाला बाजूला सारावं आणि श्रेष्ठ ध्येयापर्यंत जावं यासाठी मनाची खूप मोठी तयारी असावी लागते. त्याला धृती असं म्हणतात, धैर्य, आणि ते सात्विक धैर्य. म्हणून साधकाचं वर्णन करत असताना पैभव स्वर्गा उबगले, उबगले शब्द आलाय ना, संसारातल्या भोगालाही उबगले आणि स्वर्गातल्या दिव्य भोगाला सुद्धा उबगले. मग मुमुक्ष योग ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजा जेथ, किंवा संसाराची अपाया पुढा पळते वितराग होडा, ओलांडूनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. ब्रह्मपद जवळ आलाय, सत्यलोकातलं, स्वर्गलोकातलं इंद्रपद आणि इहलोकातलं चक्रवर्ती सम्राटाची पद, ही सगळी पदच आहे बघा. आणि ती पद जवळ येतात. ज्ञानोबांचा शब्द आहे, तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे. आणि ही सगळी पद बाजूला सारायची, सगळी प्रलोभनं सोडून द्यायची आणि एका परमात्मा स्वरूपाला जाणायचं. म्हणून बुद्धी होणं हे दुर्लभ आहे, सहसाही प्राप्त होत नाही. तैशी दुर्लभ सद्बुद्धी. आणि त्या बुद्धीचा विषय काय आहे? सद्बुद्धीचं लक्षण काय? निश्चयात्मिका बुद्धी, निश्चय करणारी बुद्धी. आणि सद्बुद्धीचं लक्षण काय? जी परमात्मा अवधी, जी परमात्माची, चकार वापरलाय बघा. परमात्माच त्या बुद्धीचा शेवट आहे असं नाही, परमात्माच चकार आहे, चकार. चकाराने काय होती मग? अन्यांची व्यावृत्ती होत असते, इतरांना व्यर्थत्व येतं आणि एकाचा निश्चय होतो. परमात्म्यालाच प्राप्त करून घेणारी बुद्धी, त्याला परमात्माची अवधी, अवधी म्हणजे शेवट, सीमा किंवा पर्यवसान. या बुद्धीचं शेवटचं टोक कोणतं आहे? परमात्मा दर्शन करणं, ओरावरी परमात्मा भेटावा, हीच त्या बुद्धीची अपेक्षा आहे. उदाहरण दिलंय, जैसा गंगेसी उदधी निरंतर. ज्याप्रमाणे गंगा उगमापासून तर समुद्राला जाईपर्यंत अखंड प्रवाहित राहते आणि ती मध्यंतरी कुठं थांबतही नाही. उगमाला प्राप्त झाली तर तिचा प्रवाह शेवट साध्य काय आहे? गंगेचं साध्य आहे समुद्राला जाणं, आणि ते निरंतर. बरं, तसं अंतःकरणाची वृत्ती निर्माण झाली की ती परमात्म्यालाच विषय करते. हे त्या बुद्धीचं साध्य आहे किंवा तिचं पर्यवसान, सीमा, शेवटची मर्यादा आहे. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जी अनेकलानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. तैसे त्याप्रमाणे ईश्वरा वाचुनी, एका ईश्वर तत्वा वाचुनी, जी अनेक काही लानी नाही, लानी म्हणजे पुन्हा शेवट, एका ईश्वर प्राप्ती वाचून ज्या बुद्धीला आणखीन दुसरा कोणताही शेवटचा अंतिम टप्पा माहीतच नाही, भगवान ज्ञानोबा म्हणतात ते एकची बुद्धी अर्जुना जगी पाही. या जगतामध्ये म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये ती एकच सद्बुद्धी, दुर्लभ असणारी बुद्धी एकच आहे आणि तिचा निश्चयसुद्धा ठरलेला आहे. आता मागच्या ओळीमध्ये एक परमात्मा शब्द आला आणि या ओळीमध्ये ईश्वर शब्द आला. दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे ना. ज्या सच्चित स्वरूपाला कोणत्याही प्रकारची उपाधी नाही, जे असंग, निर्विकार, शुद्ध, परिपूर्ण, कायमचं मुक्त आहे, त्या स्वरूपाला, चैतन्याला आपण परमात्मा म्हणतो. आणि त्याच परमात्माला जगताच्या उत्पत्तीकरता माया नावाची उपाधी लागली की मायाबिंबो वशीकृत्य तामस्यात सर्वज्ञ ईश्वर. माया, शुद्ध चैतन्याला माया उपाधी लागली की माया उपाधीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, मायेचं अधिष्ठान चैतन्य आणि माया, या तिघाला मिळून ईश्वर असं म्हणतात. मग पाठीमागे परमात्मा शब्दाने शुद्ध ब्रह्म आलं आणि या चोवीमध्ये पुन्हा ईश्वर शब्द आला. मग अर्थ दोन घ्यायचे का? तर कधीकधी ईश्वर शब्दाचाही अर्थ ब्रह्म असाच घेतला जातो आणि कधीकधी ब्रह्मपदाचा अर्थसुद्धा ईश्वर असाही घेतला जातो. म्हणून तिथं त्याला भाग त्याग लक्षणेनं
किंवा लक्षार्थ घेतला जातो. एक उपनिषदामध्ये प्रमाण आहे ना, यतो वा इमाने भूताने जायन्ते येन जाताने जीवन्ति यत्प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. तिथं ब्रह्म शब्द आला ना, उपनिषदातला मंत्र आहे हा. तिथं ब्रह्म शब्दाचा अर्थ करत असताना शुद्ध ब्रह्म असा अर्थ नाही केला. कारण शुद्ध ब्रह्म जे कार्य ना कारण, जे कोणाचं कारणही नाही आणि कार्यही नाही. म्हणून इथं मात्र ज्या अर्थी त्याच्यापासून सगळे पंचमहाभूत निर्माण होतात, म्हणून तिथं ब्रह्म शब्दाने जसा ईश्वर घेतला जातो तसा आपल्याला इथं ईश्वर पदाने ब्रह्मप्राप्ती पण घेतली जाईल. कारण ईश्वर हा कायम परोक्ष सांगितलेला आहे. ईश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार कधी होत नाही. आणि परमात्माची, त्या परमात्म्याचं मात्र ब्रह्मरूपाने आत्मत्वाने साक्षात्कार होऊ शकतो. या ओळीमध्ये परमात्मा शब्द ही परमात्मवाचकच घ्या आणि ईश्वर शब्दसुद्धा परब्रह्मवाचकच घ्या, म्हणजे अर्थाची कोणती अडचण येणार नाही. किंवा जर आपल्याला अर्थ घ्यायचाच असेल तर परमात्माची शब्दाने निर्गुण साक्षात्कार घ्या आणि ईश्वर शब्दाने सगुण साक्षात्कार घ्या, भक्तीचा साक्षात्कार, तरी अडचणी येणार नाही. तसे ईश्वरा वाचुनी काही जे अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. अर्जुना, जगतामध्ये ती एकच बुद्धी आहे आणि त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. मग दुर्बुद्धीचं काय लक्षण आहे? मग एवढा चांगला विषय, मग आज कशाला दुर्बुद्धी सांगायची ते आपण उद्या सांगू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.